काल रात्री एका शहराच्या रस्त्यावर एक बिबट्या चालताना दिसला। कुठेतरी माकडं इमारतींवर उड्या मारतायत, हरणं हायवे ओलांडतायत आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो, हे सगळं अचानक का घडतंय? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कदाचित ही चूक कोणाची हे स्पष्ट होईल। तुम्हाला कधी वाटलंय का वन्य प्राणी जंगलात राहायला हवेत, मग ते शहरात का येतात? ते वाट चुकलेत का की आपल्या शहरांनी जंगलाचा पत्ता बदलून टाकलाय? सत्य ऐकायला कठीण आहे। पहिलं आणि सर्वात धक्कादायक कारण जंगल कमी होतंय। आपण म्हणतो प्राणी शहरात येताय, पण खरं सत्य असं आहे की शहर जंगलात घुसतंय। रस्ते, इमारती, मॉल्स, रेल्वे लाईन्स, जिथं काल जंगलं होती तिथं आज कॉन्क्रीट आहे। मग प्राणी काय करणार? घर गेलं, पाणी गेलं, अन्न मिळेनासं झालं आणि शेवटी ते शहराकडे येतात। दुसरं कारण अन्नाची सवय। शहरात कचरा आहे, मांसाचे तुकडे आहेत, लोक मुद्दाम खाऊ टाकतात आणि हळूहळू प्राण्यांना कळतं इथे अन्न सहज मिळतं। माकडं, डुक्कर, बिबट्या ते वाईट नाहीत, ते फक्त जगण्यासाठी धडपडत आहेत। तिसरं कारण शांतता आणि अंधार। रात्री शहर शांत होतं, रस्ते मोकळे असतात, प्रकाश असतो, पण जंगलात यंत्रांचा आवाज, मानवी हस्तक्षेप, म्हणूनच रात्री शहर त्यांना सुरक्षित वाटतं। आपण म्हणतो प्राणी माणसांवर हल्ला करतात, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, जर तुमचं घर पाडलं गेलं, पाणी बंद झालं, अन्न मिळेनासं झालं तर तुम्ही काय कराल? ते शत्रू नाहीत, ते निर्वासित आहेत। मग उपाय काय? जर आपण जंगल जपलं, कचरा योग्य पद्धतीने हाताळला, वन्य प्राण्यांना अन्न देणं टाळलं आणि निसर्गाला त्याची जागा दिली तर हे संघर्ष नक्कीच कमी होतील। कारण निसर्ग बदलता येत नाही, तो फक्त समतोल मागतो। पुढच्या वेळी एखादा वन्य प्राणी शहरात दिसला तर घाबरू नका, एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, तो इथे का आला आहे? कारण ते शत्रू नाहीत, ते निर्वासित आहेत। निसर्ग बदलता येत नाही, तो फक्त समतोल मागतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंट करा, निसर्ग वाचवा, प्राणी वाचवा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण ही कथा फक्त प्राण्यांची नाही, आपली सुद्धा आहे। योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठी असतो।